सुबह से बहुत लोगों का फोन आ रहा है कि मिलिंद जी, आपने आपके फैमिली का 55 साल पुराना रिश्ता कांग्रेस के साथ क्यों तोड़ा। मैं एक बात कहना चाहता हूं सबसे पहले कि मैं पार्टी के सबसे चैलेंजिंग दशक, सबसे चैलेंजिंग डेकेड में मैं पार्टी का लॉयर हूं। अफसोस की बात है कि आज की कांग्रेस और 1968 की कांग्रेस, जब मेरे स्वर्गीय पिताजी ने इस पार्टी में शामिल हुआ, और 2004 की कांग्रेस जब मैं इस पार्टी में शामिल हुआ, दोनों कांग्रेस में बहुत अंतर है, बहुत फर्क है। यदि कांग्रेस और यूबीटी कंस्ट्रक्टिव और सकारात्मक सुझावों और मेरिट और योग्यता को महत्व देते तो आज एकनाथ जी और मैं यहां नहीं बैठे होते। सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, अनाथांचा एकनाथ, आदरणीय मुख्यमंत्री साहेब डॉक्टर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना की त्यांनी आदरणीय माजी मंत्री सन्माननीय मिलिंदजी देवरा साहेब यांच्या खांद्यावरती भगवं उपर्ण घालून हातामध्ये हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायांचा, प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा देऊन त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करावं। जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूया। शिवसेना, घोषणा द्या जोरात, शिवसेना। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, जय भवानी, जय भवानी। एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो, मिलिंदजी देवरा साहेब आप आगे बढ़ो। पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट संपूर्ण काँग्रेस आज या ठिकाणी आलेली आहे। काँग्रेसला भगदाड आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय मिलिंदजी देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये आलंय। त्यांचं मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने स्वागत। यानंतर सन्माननीय सुशीलबेन शहा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि चाइल्ड राईट कमिशनच्या विद्यमान अध्यक्षा माजी नगरसेवक सुशीलबेन शहा यांचंही स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना करते। जोरदार टाळ्या वाजवून आपण सुशीलबेन शहांचं या ठिकाणी स्वागत करूया। त्यानंतर सन्माननीय सुनीलजी नरसाळे साहेब, माजी नगरसेवक आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मुंबई काँग्रेस, हे सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते। सुनीलजी नरसाळे, माजी नगरसेवक आणि उपाध्यक्ष, त्यानंतर प्रमोदजी मांद्रेकर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस अँड एक्स काउन्सिलर प्रमोदजी मांद्रेकर यांचंही या ठिकाणी प्रवेश होणार आहे। जोरदार टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूया। प्रमोदजी मांद्रेकर यांचंही स्वागत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। घोषणा थांबला नाही पाहिजे, हा आवाज शिवसेनेचा आहे। आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? यानंतर सन्माननीय गजेंद्रजी लष्करी, माजी नगरसेवक आणि जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस यांचंही शिवसेनेमध्ये स्वागत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। मोबाइल टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय, तालियों की आवाज बहुत जोर से आनी चाहिए। त्याच्यानंतर रामबच्चनजी मुरारी, माजी नगरसेवक यांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। रामबच्चनजी मुरारी, त्यानंतर सन्माननीय हंसा मारू, माजी नगरसेवक, हंसा मारू माजी नगरसेवक यांचंही स्वागत या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होईल। हंसा मारूताई यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल। त्यानंतर माजी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव, वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस, या दोघांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होणार आहे। माजी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव
वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस। यानंतर सन्माननीय प्रकाशजी राऊत, जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस। प्रकाशजी राऊत, जनरल सेक्रेटरी ऑफ मुंबई कांग्रेस, यांचेही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते संपन्न होईल। इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी